ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते अर्जुन पासून. तर आता इथे अर्जुन काम करत असतो आपल्या लॅपटॉपवरती आणि आता तो म्हणत असतो हाऊ टू बी अ बेस्ट डॅड असं म्हणून तो गुगल करत असतो. मराठी असं म्हणतो तो. जगातला सगळ्यात चांगला बाबा कसं व्हायचं असं म्हणून तो गुगल करत असतो आणि आता तो बघत असतो लॅपटॉपवरती सगळं ते गुगल करून. तर आता येस असं म्हणतो तो आणि तो वाचायला लागतो. वेलकम 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 होणाऱ्या वडिलांच्या दुनियेत आपलं मनपूर्वक स्वागत. तर बघा प्रेक्षक हो, पॉडकास्ट चॅनल चालू केलेला असतो तो. तर आता बघत असतो तो व्हिडिओ. तर आता तो माणूस म्हणतो व्हिडिओ मध्ये, जर तुम्ही पहिल्या वेळेला बाप होणार असाल किंवा या जगातला बेस्ट बाप तुम्हाला बनायचं असेल तर कंबर कसा सज्ज व्हा आणि कामाला लागा असं म्हणतो तो माणूस. मानसिक, शारीरिक आणि आर्थिक या सर्व लेवलवर स्वतःला फिट ठेवायचं आहे तरच तुम्ही परफेक्ट बाप होऊ शकता असं म्हणतो तो. तर परफेक्ट बाप कसा असतो असं म्हणतो तो. आणि या 9 महिन्यामध्ये होणाऱ्या आईची तो सातत्याने काळजी घेतो. बाळाची गुड न्यूज कळल्यापासून तो पॅरेंटिंगचे धडे घेतो. बाप होणं काय खायची गोष्ट नाही असं म्हणतो तो. तर अर्जुन खूप फनी रिॲक्शन देत असतो बघा प्रेक्षक हो, कारण आता इथे त्याला खूप फनी पण दाखवलंय. तर आता परत इथे सायली आणि अस्मिताला दाखवलंय. तर आता इथे सायली आलेली असते अस्मिताच्या खोलीमध्ये आणि अस्मिता आपल्या बाळाला पाळण्यामध्ये झोपून त्याचा पाळणा हलवत असते. तर आता सायली बघत असते तिच्याकडे. सचिन भाऊजींचा विचार करतेस का ग असं म्हणते सायली. तर अस्मिता म्हणते सायली आता त्याला भाऊजी का म्हणतेस असं म्हणते आता इथे अस्मिता. तो आता माझा कोणी लागत नाही तसंही तो आता तुमचा कोणीच काही लागत नाही असं म्हणते आता अस्मिता. आणि आता त्याच्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही असं म्हणते अस्मिता. आपण वेगळ्या विषयावर बोलूया असं म्हणते ती. अगं खरं तर मी वेगळंच काहीतरी विचारायला आले होते तुला असं म्हणते सायली. काय असं म्हणते अस्मिता. मला सतत मळमळत असतं अगं असं म्हणते सायली. म्हणजे आवडीचा सुवास पण नकोसा वाटायला लागलाय असं म्हणते सायली. मला एक सांग, तू जेव्हा गरोदर होतीस तेव्हा तुला असा कुठला त्रास झाल्याचा आठवत नाहीये. तू तर ती मजेत होतीस असं म्हणते सायली. तू आणि मी सारख्या आहोत का असं म्हणते आता इथे अस्मिता. मग आपल्या प्रेग्नन्सी सारख्या कशा असतील असं म्हणते ती. आपण म्हणतो की होणारी आई प्रेग्नेंट आहे असं म्हणतो तो व्हिडिओ मधला माणूस. पण वेस्टर्न कंट्रीज मध्ये बाप म्हणतो वी आर प्रेग्नेंट असं ऐकतो आता इथे अर्जुन आणि बघत असतो तो व्हिडिओ. म्हणजे आई आणि बाप दोघेही प्रेग्नेंट मानले जातात असं म्हणतो तो व्हिडिओ. बाप प्रेग्नेंट असं कसं असं म्हणून अर्जुन बघत असतो व्हिडिओ. खूप फनी दाखवलाय खरंचा सीन प्रेक्षक. बाळ जर तुमच्या बायकोच्या पोटात वाटत असेल तरी तुम्ही स्वतः प्रेग्नेंट आहात असं समजूनच जर्नी करायची असं म्हणतो तो. हा असं म्हणतो अर्जुन. गुड पॉइंट असं म्हणून तो लिहून घेत असतो सगळं. तर आता सगळे पॉइंट लिहून घेत असतो अर्जुन. बाप सुद्धा प्रेग्नेंट आहे असं समजायचं असं म्हणून लिहून घेतो तो. खूप फनी आहे खरंच प्रेक्षक हो. पुढे असं म्हणतो तो. तर आपण सुरुवातीपासून सुरुवात करूया. मॉर्निंग सिकनेस हा सिकनेस मॉर्निंगलाच होतो असं नाही बरं का. आईला दिवसाच्या कुठल्याही वेळेला नॉशियाही वाटू शकतं. त्याला नॉशिया आणि वॉमिटिंग प्रेग्नेन्सी असं सुद्धा म्हणतात असं म्हणतो तो. आणि अर्जुन सगळे पॉइंट लिहित असतो. तर पहिले 3 महिने होणारा हा त्रास कॉमन आहे. मॉर्निंग सिकनेस किंवा डोहाळे म्हणजे नेमकं काय असतं. आईच्या माध्यमातून बाळ तुमच्याकडून काही ना काही डिमांड करत असतं असं म्हणतो तो. आणि बाप म्हणून तुमचं कर्तव्य आहे की ती डिमांड तुम्ही पूर्ण करायची असं म्हणतो तो. हो असं म्हणतो अर्जुन. तर आता बघूया आपण उत्तम वडील होण्यासाठीची दुसरी स्टेप असं म्हणतो तो. तर आता तो माणूस सांगत असतो आणि अर्जुन लिहून घेत असतो आपल्या डायरीमध्ये. मला सुद्धा मॉर्निंग सिकनेस होताच म्हणा असं म्हणते अस्मिता. पण त्यावर मला एक रामबाण इलाज सापडला असं म्हणते अस्मिता. ज्याने माझा नॉशिया इतका गेला की तू माझी काळजी घेत होतीस तरी तुला तो कळला नाही असं म्हणते अस्मिता. कुठला रामबाण उपाय मला लगेच सांग, मला खूप गरज आहे त्याची असं म्हणते सायली. माझं कपाट उघड असं म्हणते आता अस्मिता. उघड तर असं म्हणते अस्मिता. तर आता कपाट उघडते सायली. त्या ड्रॉवर मधून उघड दी असं म्हणते अस्मिता. इन्हेलर टाक असं म्हणते ती. हे असं म्हणते सायली. हा माझा रामबाण उपाय असं म्हणते ती. हे असं म्हणते ती. त्या इन्हेलरचा वास घेतला ना तर माझं मळमळणं पूर्णपणे थांबून जायचं असं म्हणते आता इथे अस्मिताने. नॉशिया गायब. पण अगं हे साधं इन्हेलर आहे असं म्हणते आता सायली. याने तुला फरक पडायचा असं म्हणते ती. अजबच आहे असं म्हणते ती. प्रेग्नन्सी मध्ये अजब आणि अतरंगी गोष्टी घडू शकतात असं म्हणते अस्मिता. तुला आठवतंय कधीही ढोबळी मिरची न खाणारी मी प्रेग्नन्सी मध्ये दुसऱ्या भाजीचा विचारच करू शकत नव्हते असं म्हणते ती. तर आता मला आठवतंय असं म्हणते सायली. दर 2 दिवसांनी तुम्हाला ढोबळी मिरचीची भाजी करून देताना मी सुद्धा कंटाळले असं म्हणते ती. तर आता तेच तर असं म्हणते अस्मिता. तू इन्हेलर ट्राय करून बघ, तुलाही बरं वाटेल असं म्हणते अस्मिता. पण अस्मिता मला नाही वाटत मला याचा काय उपयोग होईल असं म्हणते सायली. अगं कारण पूर्णाचीने सुद्धा मला त्यांच्याकडे असलेल्या एका औषधी सुवासाच्या अत्राबद्दल सांगितलं होतं आणि ते मी वापरल्यावर तर माझी डोकेदुखी अजून वाढली असं म्हणते सायली. हो का, मग तुला दुसरा कोणता तरी वास आवडेल असं म्हणते आता इथे अस्मिता. तुला फुलं आवडतात ना असं म्हणते ती. मग एखाद्या फुलाचा सुगंध घेऊन बघ असं म्हणते अस्मिता. पण मला कसं कळणार की मला कुठल्या फुलाचा सुगंध आवडतो असं म्हणते सायली. म्हणजे असं होईल ना की मी आमच्या गार्डन मध्ये जाऊन प्रत्येक फुलाचा वास घेतेय आणि कोणी आलं ना आपल्या बागेत तर त्यांना वाटेल की मला विचित्र डोहाळे लागलेत असं म्हणते सायली. तिथे जाते त्या झाडाचा वास घेते, तिथे जाते तिथल्या झाडाचा वास घेते. काय समजते लोक मला असं म्हणते ती. तर आता इथे अस्मिता सुद्धा हसायला लागते जोरात. अस्मिताला असं खळखळून हसताना बघून किती छान वाटते असं म्हणते सायली. बरं झालं
मी सचिन भाऊजींचा विषय बदलून माझ्या गरोदरपणाचा विषय काढला असं म्हणते सायली. तेवढ्यातच आता इथे कॉल आलेला असतो अस्मिताला. बरं मी आलेच, चालू दे तुझं असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे कॉल आलेला असतो अस्मिताला. हा बोल चैतन्य असं म्हणते अस्मिता. तर चैतन्याचा कॉल असतो तो. तर आता इथे अर्जुन अजून व्हिडिओ बघतच असतो. तर आता पुढचा स्टेप असं म्हणत असतो तो माणूस आता व्हिडिओ मधला आणि अर्जुन लिहून घेत असतो. नेक्स्ट स्टेप जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं म्हणतो तो. तर भेटूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद असं म्हणतो तो. तर आता इथे अर्जुनला खूप आनंद झालेला असतो. तर झालं असं म्हणतो अर्जुन. येस असं म्हणतो तो. सगळ्या एपिसोड्स बघायला पाहिजेत मला असं म्हणतो तो. तरच मी चांगला बाबा होणार असं म्हणतो अर्जुन. आता कसं मला पनवेल मधला नंबर 1चा वकील म्हणतात, नंतर मला पनवेल मधला नंबर 1, इंडिया मधला नंबर 1चा बाबा आणि नंबर 1चा हस्बंड सुद्धा म्हणतील असं म्हणतो अर्जुन. येस आणि मी ते होऊन दाखवेनच असं म्हणतो अर्जुन. पॉईंट रेफर करतोय ते असं म्हणतो तो आणि लिहून घेतो. मॉर्निंग सिकनेस असं तो काय काय लिहून घेत असतो बघा प्रेक्षक. तर आता दुपारची वेळ दाखवली आहे. तर चैतन्याने अस्मिता भेटायला येतात कॅफेमध्ये. बघ अस्मिता, मी तुला नेहमी म्हणत असतो की जरा बाहेर पड, तू ना घरातच बसून असतेस असं म्हणतो चैतन्य. आता बाळाची झोपण्याची वेळ असते ना, तेव्हा तर आपण बाहेर पडलं पाहिजे की नाही असं म्हणतो चैतन्य. फ्रेश हवा घे मस्त एन्व्हायरमेंट मध्ये असं म्हणतो चैतन्य. तर आता इथे फोटो काढून घेत असतो सचिन, चैतन्य आणि अस्मिताचा एकत्र कॅफेमध्ये. तर आता इथे एन्जॉय करत असतात अस्मिता आणि चैतन्य आणि फोटो काढून घेत असतो सचिन. क्या बात है, चला ह्या निमित्ताने तरी तुझ्या चेहऱ्यावरती स्माईल आली अस्मिता, इसी बात पे चेअर्स हो जाए असं म्हणतात चैतन्य. तर आता चेअर्स करतात अस्मिता आणि चैतन्य. तर आता तो ज्यूस पितो चैतन्य. तर आता ते दोघेही बोलत असतात. तर आता खूप आनंद झालेला असतो सचिनला फोटोज बघून. तर आता त्याचा खुनशी चेहरा दाखवलाय. अर्जुन सुभेदार, तुझ्या कोर्टात तुला पुरावे लागतात ना, हे घे तुझ्या बहिणीच्या अफेअरचे पुरावे असं म्हणतो तो. पण कोर्ट काही ह्या माणसाला हवा तो धडा शिकवणार नाही, तो मलाच शिकावा लागेल असं म्हणतो आता इथे सचिन. तर आता तो येतो आणि दोघे अस्मिता आणि चैतन्य बसलेले असतात. तर सचिन येतो आणि पकडतो तो चैतन्याला, म्हणतो ये उठ असं म्हणतो सचिन चैतन्याला. तुझ्याबरोबर टाइमपास करतोयस ना, ती माझी बायको आहे असं म्हणतो आता सचिन. तुला इतक्यांदा सांगितलं तरी अजून तिला फिरवतेस असं म्हणतो सचिन. तर सगळे लोक बघत असतात. सचिन असं म्हणतो चैतन्य, प्लीज माझी कॉलर सोड असं म्हणतो तो. नाही सोडणार, काय करणार आहेस तू असं म्हणतो आता इथे सचिन. मूर्खपणा बंद कर सचिन, सोड त्याला असं म्हणते अस्मिता. त्याला तर इथून फरफडत पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जायची इच्छा लायकी असं म्हणतो आता इथे सचिन. पोलीस स्टेशन, असा काय गुन्हा केलाय रे मी असं म्हणतो चैतन्य. तमाशे करू नकोस, सगळे बघतायत असं म्हणतो तो. तुझ्यासारख्या लफडेबाज माणसाला असं म्हणतो तो. तर आता चैतन्य त्याचा हात सोडवतो. ए असं म्हणून तो पकडतो आणि ढकलतो आता इथे चैतन्याला. तर आता इथे चैतन्य जाऊन पडतो खाली. तर आता लांब जाऊन पडलेला असतो चैतन्य आणि आता इथे सचिन त्याला लाता बुक्के मारायला सुरुवात करतो. तर सचिन सचिन असं म्हणत असते आता अस्मिता. तर आता इथे अर्जुनला दाखवलंय. तर आता अर्जुन कुकिंगचा एप्रण घालून काम करत असतो. तर आता इथे बघतो त्याला प्रताप आणि कल्पना. तर आता प्रताप म्हणतो, काय रे अर्जुन, गुड मॉर्निंग असं म्हणतो अर्जुन. अर्जुन अरे काय हे असं म्हणतो प्रताप. वकिली सोडून शेफ होणारच की काय आता असं म्हणतो प्रताप. येस असं म्हणतो अर्जुन. मी आता माझ्या बायकोसाठी टेम्पररी शेफ झालोय असं म्हणतो अर्जुन. म्हणजे असं म्हणते कल्पना, आता पुढचे 9 महिने मी माझ्या बायकोला खुश करण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते सगळं करणार आहे मी असं म्हणतो अर्जुन. आणि आज तिच्यासाठी एक सरप्राईज प्लॅन केले मी असं म्हणतो अर्जुन. हो असं म्हणतो प्रताप. हे बघ असं म्हणतो अर्जुन. तर आता त्यांनी केक आणि बिस्किट्स वगैरे बनवलेले असतात आणि सगळा नाश्ता करून ठेवलेला असतो. तर कल्पना म्हणते, अर्जुन तू हे सगळं काय करून ठेवलंयस असं म्हणते कल्पना. सरप्राईज आहे, मी आता वर जातो आणि तिला खाली घेऊन येतो, हे सगळं बघून ती खुश होईल, ते एक्सप्रेशन्स आपण बघूया असं म्हणतो अर्जुन. मी येतो असं म्हणतो आता इथे अर्जुन. आलोच असं म्हणून वरती जातो तो. दादा दादा असं म्हणते आता विमल. अरे देवा, आता अर्जुन टाकून समजवणार. नाही नाही, तुम्ही काय समजवण्याची गरज नाही. अगं बाप बनण्याचा उत्साह त्याच्यात एवढा संचारलाय की त्याला काय करू आणि काय नको असं झालंय असं म्हणतो प्रताप. हा करू दे त्याला काय करायचंय ते असं म्हणतो प्रताप. तो जेवढा हवेत जाईल ना तेवढं लवकरच जमिनीवर आदळणार आहे असं म्हणतो प्रताप. तर चल 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 असं म्हणून अर्जुन घेऊन येतो आता सायलीला. तुझ्यासाठी सरप्राईज प्लॅन केलाय असं म्हणतो अर्जुन. आता कसलं सरप्राईज असं म्हणते सायली. ही सांगायची गोष्ट नाही, दाखवण्याची गोष्ट आहे. पटापट ये खाली असं म्हणतो अर्जुन. तुला उतरायला जमणार नाही, पटापट सो उचलून घेतो असं म्हणतो अर्जुन. अहो किती वेळा सांगायचं तुम्हाला, आता असं उचलून वगैरे नाही घ्यायचं असं म्हणते सायली. तर सगळे बघून हसत असतात. सॉरी सॉरी सॉरी, तुम्हाला सांगितलं होतं, एक्साइटमेंट मध्ये विसरलो मी असं म्हणतो अर्जुन. तर आता बाकी सगळे हसत असतात खाली थांबून. बरं तू तुझ्या स्पीडनेस खाली आहे आणि डायनिंग टेबलकडे बघायचं नाही असं म्हणतो. तर आता सायली डायनिंग टेबलकडेच बघणार असते. तर नाही नाही अजिबात नाही असं म्हणतो आता अर्जुन. बरं बरं असं म्हणते सायली. काय ना, मी तुझ्यासाठी केलेली पहिली गोष्ट आहे असं म्हणतो अर्जुन. 100 पैकी 100 मार्क मला हवेत असं म्हणतो. तर मला बघू तरी द्या ना, मग मार्क देणं असं म्हणते सायली. ओके असं म्हणतो अर्जुन. सरप्राईज असं म्हणतो. तर आता सायली बघते. तर आता काय काय करून ठेवलेलं असतं अर्जुनने. तर आता सायली बघते ते सगळ्या गोष्टींकडे.
तर इडली वगैरे काय काय असतं हे एवढं सगळं असं म्हणते सायली. कसा वाटलं सरप्राईज असं म्हणतो अर्जुन. तू बस इथे असं म्हणतो आता अर्जुन. तर आता सायली बसते समोर. तुला जे जे आवडतं ते सगळं आहे इथे असं म्हणतो अर्जुन. त्यातलं तू सगळं खाऊन घे असं म्हणतो तो. तर आता सायलीला उलटी आल्यासारखं होत असतं हे सगळं काही बघून. पण हे एवढे सगळे पदार्थ तुम्ही एका वेळेला का बनवले तसं म्हणते सायली. ऍक्च्युली ना मी काल एक पॉडकास्ट ऐकलं होतं. त्यात सांगितलं होतं की तुमची बायको प्रेग्नेंट असेल आणि तिला जे जे आवडत असेल ना ते सगळं खायला द्या असं म्हणतो होता अर्जुन. आणि म्हणूनच तुझ्या आवडत्या रेस्टॉरंट मधून मी सगळं मागून घेतलंय असं म्हणतो अर्जुन. तर सायलीला मळमळल्यासारखं होत असतं. आता आरामात खा असं म्हणतो तो. अहो खाणं तर राहू द्या, हे सगळं एकत्र बघून मला मळमळायला लागलं असं म्हणते आता सायली. तर आता तिला उलटीला होत असतं परत. तर आता धावू नकोस असं म्हणते कल्पना. विमल असं म्हणते कल्पना. हे सगळं उचलून फ्रीजमध्ये ठेवून दे असं म्हणते आता कल्पना. तर आता ते सगळं उचलते विमल आणि ते फ्रीजमध्ये ठेवणार आहे. काय झालं असं म्हणतो अर्जुन. मी एवढं सगळं सरप्राईज प्लॅन केलं आणि सायलीला उलटीसारखं झालं. काय चुकतंय माझं मम्मा असं म्हणतो अर्जुन. तुझं काहीच चुकलेलं नाहीये. काय ना एवढ्या सगळ्या पदार्थाच्या वासाने सायलीला मळमळायला लागलं असेल असं म्हणते आता इथे कल्पना. आता जे काय इथून नाही उचललं ना तर ते हॉलमध्ये येऊच नाही शकणार असं म्हणते कल्पना. मी जरा जास्तच केलं ना असं म्हणतो आता अर्जुन. हो असं म्हणते कल्पना. मी पण असं म्हणतो अर्जुन. 100 पैकी 100 मार्क मिळवायला गेलो आणि मिळाला अंड असं म्हणतो तो. तर आता प्रताप तसं काय नाही रे अर्जुन, एवढं वाईट वाटून घेऊ नकोस हा असं म्हणतो प्रताप. तर अर्जुन बघत असतो इकडे तिकडे. तर सायली येते तेवढ्यातच. बरं वाटतं का तुला असं म्हणतो अर्जुन. आई अहो मला इतका त्रास का होतोय असं म्हणते सायली. मला कुठलाही वास सहन होत नाही असं म्हणते ती. आणि डोकं पण जड झालंय आता असं म्हणते सायली. तू आधी बस बघू असं म्हणते कल्पना. बस बस. तर आता अर्जुन जातो तिथून वरती खोलीमध्ये. काय नाही अशा दिवसामध्ये त्रास होतोस पण तुला जरा जास्त त्रास होतोय असं म्हणते कल्पना. विमल एका वाटीमध्ये लिंबाचा रस आणि दुसऱ्या वाटीमध्ये वेलची आणि पुदिनाची पानं असं म्हणते आता कल्पना. बघूया सायलीला ह्या कशाचा तरी उपयोग होतोय का असं म्हणते कल्पना. तर आता इथे विमला आणते दोन्ही वाट्या. ठीक आहे सायली घे असं म्हणते कल्पना. एकेकाचा वास घे, तुला नक्कीच कुठल्या तरी गोष्टीने याचा त्रास कमी होईल असं म्हणते कल्पना. तर आता वास घ्यायला लागते ती. तर आता परत तिला उलटी झाल्यासारखं होत असतं. तर आता दुसरी वाटी घेते ती. तर त्यानेही तिला उलटी आल्यासारखं होत असतं. तर आता तिने वाट्यातून बघितल्यावर तिला उलटीच येत असते. नाही आई कशानेच फरक पडत नाही असं म्हणते आता सायली. आता काय करायचं कल्पना असं म्हणतो प्रताप. आता मला पण काय सुचत नाही असं म्हणते कल्पना. तर अर्जुन आता खाली येतो. तर तो परफ्यूम घेऊन आलेला असतो. तुला त्या पदार्थांच्या वासाचा त्रास झाला असेल ना तर मग तू परफ्यूमचा वास घे, तुला बरं वाटेल असं म्हणतो अर्जुन. नाही 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 असं म्हणते सायली. इतक्या उग्र वासाची परफ्यूम माझ्या जवळही आणू नका असं म्हणते सायली. जा जा तुम्ही जा असं म्हणते सायली. हो हो असं म्हणतो अर्जुन घाबरून. तर आता तिला परत उलटी आल्यासारखं होत असतं. तर आता चैतन्याला दाखवलंय परत. तर आता चैतन्याला खूप मारतो सचिन आणि तिच्या डोक्यातून रक्त येत असतं. तर आता जोरात मारायला जातो सचिन त्याला. तर आता त्याच्या डोंडावर सुद्धा मारतो. तर आता चैतन्य पडतो आणि त्याला खूप मार लागलेला असतो. सोडा मला असं म्हणत असतो सचिन. सोडा मला असं म्हणून ड्रामा करत असतो तो. तुला वेड लागला का सचिन असं म्हणतोय अस्मिता. वेड तुला लागलाय अस्मी असं म्हणतो आता इथे सचिन. आपलं लग्न झालं असताना तू ह्याच्याबरोबर कॅफेमध्ये फिरायला तुला लाज नाही वाटली असं म्हणतो तो. तुझा आणि माझा आता काही संबंध नाही असं म्हणते अस्मिता. नाही कसं असं म्हणतो सचिन. अजून आपला डिवोर्स झालेला नाही असं म्हणतो सचिन. आणि तू कोर्टात माझ्याकडनं काय पोटकी मागितलीच असं म्हणतो तो. कशाला हवी तुला पोटकी. इथे असं येऊन ह्याच्याबरोबर धंदे करायला असं म्हणतो तो. गप्पा बस सचिन असं म्हणते अस्मिता. तू घरी माझ्यावर असे घाणेरडे आरोप केलेस, आता इथे सगळ्यांसमोर करणार आहेस का असं म्हणते अस्मिता. हो असं म्हणतो सचिन. कारण करणारच मी 4 चौकात असं म्हणतो तो. एकमेकांना भाई भाऊ म्हणवता ना तुम्ही. मग इथे येऊन काय चाललंय तुमचं असं म्हणतो सचिन. सचिन आताच्या आता इथून निघायचं हा, नाहीतर हे सगळं खूप महागात पडेल तुला असं म्हणतो चैतन्य. तर आता चैतन्याच्या चेहऱ्यावरून रक्त येत असतं. तर वारे वा असं म्हणतो आता सचिन. तर आता त्याने सीसीटीव्ही कॅमेरा बघितलेला असतो. तर आता तो नवीन ड्रामा करायला चालू करतो आता इथे सचिन. माझी बायको तिचा मित्र इथे लफडी करणार आणि वर माझ्यावरच दादागिरी, पण तुमची ही लफडी मी चालू देणार नाही असं म्हणतो सचिन. याद राख तू असं म्हणतो तो. अस्मी टुडे यू क्रॉस युअर लिमिट्स असं म्हणतो इथे सचिन. खूप हट केलंयस तू मला असं म्हणतो तो. आणि आता सचिन निघून जातो तिथून. तर आता अस्मिता बघते चैतन्याकडे. चैतन्य आय एम रिअली व्हेरी सॉरी असं म्हणते अस्मिता. हा सचिन इतका खालच्या थराला जाईल असं मला वाटलं सुद्धा नव्हतं असं म्हणते अस्मिता. अस्मिता तू कशाला सॉरी म्हणतेस. सॉरी असं म्हणतो चैतन्य. प्लीज असं म्हणतो तो. तुला खूप लागलंय रे असं म्हणते अस्मिता. चल चल आपण डॉक्टरांकडे जाऊया असं म्हणते ती. नाही थांब 1 मिनिट असं म्हणते अस्मिता. तर आता ती आपली पर्स घेते. चल असं म्हणते अस्मिता. तू प्लीज चल असं म्हणते ती. तर आता सुभेदारांचं घर दाखवलंय. विमलचा बागेतून वेगवेगळी फुलं घेऊन यायचं असं म्हणते कल्पना विमलला. तर आता इथे अर्जुन सायली प्रताप कल्पना विमल आणि बाकी सगळे बसलेले असतात. तर आता इथे फुलं कशाला पाहिजेत वहिनी असं म्हणते विमल. अगं मी अर्जुनच्या वेळेला प्रेग्नेंट होते ना तेव्हा मला असा फुलांचा सुगंध घेतला ना तर मळमळायचं थांबायचं असं म्हणते ती. काय सांगू सायलीचं पण तसंच होईल असं म्हणते ती. हा असं म्हणतो अर्जुन. आता आणते असं म्हणते विमल. जा असं म्हणतो अर्जुन. तर आता विमल फुलं आणायला जाते. तर आता इथे प्रताप म्हणतो अर्जुन तुला खूप त्रास होतोय का ग असं म्हणतो आता इथे प्रताप सायलीला. हे जे पदार्थ होते ना ते सगळे फ्रीजमध्ये ठेवले, परफ्यूम पण रूममध्ये ठेवून आलोय, तुला त्रास होणार नाही असं म्हणतो अर्जुन. माफ करा मी जरा मगाशी तुमच्याबरोबर ओढूनच बोलले, पण काय करू मला सहनच नाही झाला तो वास असं म्हणते आता इथे सायली. नाही इट्स ओके तुला त्रास होतोय असं म्हणतो अर्जुन.
मी एक काम करतो, मी सर्च करतो की असा का उपाय तेच म्हणतो अर्जुन. कल्पना, मला आठवतंय की अस्मिताच्या वेळी तुला तेलाच्या वासाचा त्रास व्हायचा नाही असं म्हणतो प्रताप. त्यावेळेला तू नेमकं काय केलं होतंस, म्हणजे कदाचित तोच उपाय सायलीला पण लागू होईल असं म्हणतो तो. हो, पण प्रत्येक बाईची प्रेग्नन्सी ना वेगळी असते असं म्हणते कल्पना. आता कोणाला काय लागू होईल काय सांगता येत नाही असं म्हणते ती. तर आता फुलं घेऊन आलेली असते विमल. ह्याचा सुवास घेऊन बघा तुम्हाला बरं वाटतंय का असं म्हणते विमल. तर आता परत मळमळायला लागतं सायलीला. ती फुलं लांब घेऊन जा विमलताई असं म्हणते आता इथे सायली. मला मळमळायला लागलं परत असं म्हणते सायली. अहो, मी आपल्या खोलीत जाते, तुम्ही ते फ्रेशनर वगैरे नाही मारलं ना वर असं म्हणते ती. नाही नाही, अजिबात नाही असं म्हणतो अर्जुन. ऍक्च्युली त्या दिवशी तू फ्रेशनरला एवढी रिॲक्ट का झाली होतीस आता कळलं मला. सो मी फ्रेशनर आताच ठेवलं असं म्हणतो तो. जा वरती असं म्हणते कल्पना. जा वर जा. काही लोक आहेत बघा प्रेक्षक, खालीच बाथरूम ठेवायचं ना. तर आता इथे फोन आलेला असतो सायलीला. तर आता सायली असं म्हणतो प्रताप, आता फोन घ्यायची काय गरज नाहीये, तू जा आणि आराम कर असं म्हणतो तो. बाबा, पण अश्विन भाऊजींचा फोन आहे, म्हणजे काहीतरी महत्वाचंच बोलायचं असेल ना असं म्हणते ती. अश्विन असं म्हणते आता इथे प्रताप. तर आता सायली फोन घेते. हॅलो असं म्हणते सायली. बोला अश्विन भाऊजी, आम्ही सगळे इथेच आहोत. मी फोन लाऊडस्पीकरवर टाकले असं म्हणते ती. बरं सगळ्यांनी ऐका, पुन्हा आजीची काउन्सिलर आज येणार आहे असं म्हणतो अश्विन. आज दुपारी जे काय घडलं तेच मी त्यांना सांगितलंय. त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये त्या एक स्टेप पुढे जाणार आहेत असं म्हणतो अश्विन. म्हणजे नेमकं काय करणार आहे ते असं म्हणते सायली. ते तर मला सुद्धा नाही माहिती, पण त्या म्हणाल्यात की पूर्णाजीची रिॲक्शन थोडी हार्श असू शकते आणि कदाचित पूर्णाजीला त्याचा त्रास सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे आम्ही सगळे तयार राहायला हवं असं म्हटल्यात ते असं म्हणतो तो. अश्विन असं म्हणतो प्रताप. अरे, त्या सायकाट्रिस्ट जे काय करणार आहे ते खरंच त्यांना गरजेचं वाटतंय का असं म्हणतो प्रताप. गरजेचं नसतं तर ते असं म्हणालेच नसतं ना असं म्हणतो अश्विन. ते पण बरोबरच आहे. मग त्यांना सांग आम्ही तयार आहोत म्हणून असं म्हणतो होता प्रताप. मला त्या थोड्या वेळाने वेळ सांगणार आहेत, कधी वाजता येणार आहेत ते मी तुम्हाला फोन करून कळवतो असं म्हणतो तो. मम्मा डॅड असं करत आता अस्मिता येते चैतन्याला घेऊन. तर आता इथे चैतन्याला पट्टी लावून आणलेले असतात. चैतन्य चैतन्य असं म्हणतात सगळेजण. तर आता सगळे बघतात त्याच्याकडे. त्याला खूप जास्त लागलेलं असतं ना. अस्मिता असं म्हणतो प्रताप. बापरे असं म्हणते विमल. तर आता जेल दाखवले. ए मुली, तुला तुझ्या घरच्यांना निरोप पाठवायचा होता ना असं म्हणते आता कॉन्स्टेबल. हो, माझ्या घरच्यांना कळवायचंय की मी गरोदर येते असं म्हणते प्रिया. मी जेलर साहेबांची परवानगी घेतली आहे का तुम्ही असं म्हणते ती. मी विचारलं असं म्हणते कॉन्स्टेबल. ते म्हणाले की पत्र लिहू शकतेस, ते तू दिलेल्या पत्त्यावर आम्ही पोचवू असं म्हणते ती. चालेल चालेल असं म्हणते प्रिया. ते कागद आणि पेन देता का जरा असं म्हणते प्रिया. मला जरा कल्पना सुभेदारांना पत्र लिहायचं असं म्हणते प्रिया. आणते असं म्हणते ती आणि कॉन्स्टेबल जाते आणण्यासाठी. तर आता प्रिया खूप आनंदात असते. चला, मोठं काम झालं असं म्हणते आता प्रिया. मी गरोदर आहे हे एकदा का कल्पीला कळलं की मग ती नक्की पागल होणार असं म्हणते ती. तर आता प्रियाला खूप जास्त आनंद झालेला असतो. तर आता परत सुभेदारांचं घर दाखवलंय. तर चैतन्य बसलेला असतो खुर्चीवरती आणि तिच्या बाजूला थांबलेली असते अस्मिता आणि बाकी सगळं बघत असतात त्याच्याकडे. त्या सचिनने तुझ्यावर हात उचलला असं म्हणतो प्रताप. तू मला फोन का नाही केलास असं म्हणतो अर्जुन. इन्स्पेक्टर सावंतांना फोन करायचा होता ना, ते आलेच असते लगेच असं म्हणतो अर्जुन. तर हे सगळं केलं असतं तर काय झालं असतं अर्जुन, प्रकरण केवढं चिघळलंय असं म्हणतो आता चैतन्य. तर अस्मिता म्हणते मला तर त्या वेळेला काय सुचतच नव्हतं, चैतन्याला खूप लागलंय. एवढाच विचार माझ्या मनामध्ये येत होता असं म्हणते आता इथे अस्मिता. सचिनला ना मी सोडणार नाही असं म्हणतो अर्जुन. मार खाल्यावर कसं वाटतं ना हे तुला सुद्धा कळायला हवं असं म्हणतो तो. अहो ऐका, डोक्यात राग घालून घेऊ नका असं म्हणते सायली. हे बघा चैतन्य भाऊजीने पोलिसांना नाही बोलवलं, पण तुम्ही जर काही वेडवाकडं केलात ना तर तो सचिन पोलिसांना बोलवेल असं म्हणते आता सायली. तर आता सगळेजण हो म्हणतात. अर्जुन असं म्हणते चैतन्य, रागाच्या भरात काहीतरी करशील आणि कोर्ट आपल्या सगळ्यांना ते महागात पाडवेल. तर आता अस्मिता म्हणते माझं चुकलं. मी चैतन्याला म्हणाले की घरात बसून बसून कोंडल्यासारखं होतंय म्हणून त्याने कॉफीमध्ये जाण्याचा प्लॅन ठरवला. मी जायलाच नको होतं असं म्हणते अस्मिता. अस्मिता अगं, या तुझी काही चूक नाही आहे असं म्हणतो प्रताप. असं ती सचिनच्या मनात विष भरलंय, त्याला आपण काय करणार असं म्हणतो तो. म्हणूनच मला प्रश्न पडतोय, अशा माणसावर प्रेमच कसं काय केलं मी असं म्हणते आता अस्मिता. तो माणूस म्हणून घेण्याच्या लायकीच नाही. आता या माणसासाठी ना मी माझ्या डोळ्यातून एक थेंब सुद्धा बाहेर काढणार नाही असं म्हणतो तो. तुम्ही सगळ्यात शांत व्हा आणि अर्जुन तू आता रागाच्या भरामध्ये काही करू नकोस असं म्हणते आता इथे कल्पना. फक्त अस्मिताला ताबडतोब घटस्फोट कसा मिळेल हे बघ असं म्हणते आता कल्पना. आणि त्या सचिनला ना मोठी पोटगी द्यायला लाव असं म्हणते कल्पना. त्याला तर चांगलीच अद्दल घडायला हवी असं म्हणतो तो. ते घडणारच आहे मामा असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर एक मिनिट, विमल फर्स्ट एड बॉक्स पटकन आण असं म्हणतो आता अर्जुन. तर आता इथे तो हात घेतो चैतन्याचा आपल्या हातामध्ये. तर आता तो ड्रेसिंग करत असतो चैतन्याचं. अर्जुन चैतन्याचं ड्रेसिंग करायचं दाखवलंय ते. तर आता सायलीला परत मळमळ्यासारखं होत असतं. कल्पना बघते आता सायलीकडे, तर अर्जुन पण बघतो. सायली, तुला वासाचा त्रास होतोय का असं म्हणते अस्मिता. अगं तिला मगाचपासून बऱ्याच वासांचा त्रास होतोय असं म्हणते कल्पना. सायली जा तू वर जा असं म्हणते ती. जा वर असं म्हणते आता अस्मिता. तर तेवढ्यातच कॉल येतो सायलीला. अश्विन भाऊजींचा फोन आहे असं म्हणते सायली. बोला अश्विन भाऊजी असं म्हणते ती. हॅलो सायली वहिनी, मला डॉक्टरांचा कॉल आला होता. त्या म्हणतायत की त्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पूर्णाजीला भेटायला येत आहेत. त्यांना घेऊनच घरी येतो मी. चालेल असं म्हणतो. बरं चालेल असं म्हणते सायलीने. पूर्णाजीच्या बाबतीत जे एक्सपेरिमेंट ते करणार आहेत आपण सगळ्यांनी तिथे हजर असायला हवं. बरं ठीक आहे भाऊजी असं म्हणते सायली. या तुम्ही, आम्ही सगळे घरातच आहोत असं म्हणते ती. ठीक आहे चालेल येतो मी असं म्हणतो आता अश्विन. तर आता सगळे बसलेले असतात सुभेदार मंडळी आणि विचार करायला लागतात ते काय करायचं पुढे म्हणत. सगळे खूप टेन्शनमध्ये दाखवले इथे. तर आता रात्र झालेली दाखवले.
तर आता डॉक्टरांना दाखवले तर साक्षी समोर बसलेली असते. तर मी दिलेली सगळी औषधं घेतले तुम्ही असं म्हणतो आणि सांगितलेले सगळ्या फॉर्म्स भरल्यात असं म्हणतो. हो असं म्हणते साक्षी. ग्रेट असं म्हणतो. आम्ही नॉर्मली ॲक्सिडेंटमध्ये चेहरा बिघडला असेल तर तो आम्ही रिपेअर करण्यासाठी अशा सर्जरीज करतो. पण तुम्हाला तुमचा चेहराच बदलायचा आहे पूर्ण आणि हे काम इतक्या लवकर नाही होणार. त्यासाठी आपल्याला काही मल्टिपल सर्जरीज कराव्या लागतील असं म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ कपाळाची सर्जरी वेगळी असते, नाकाचा आकार बदलायचा असेल तर त्याची सर्जरी वेगळी असते आणि या सगळ्या सर्जरीमधून रिकवर होण्यासाठी बराच कालावधी जाऊ शकतो असं म्हणतो. पण या सगळ्याला तुमची तयारी आहे ना असं म्हणतो. हो डॉक्टर असं म्हणते साक्षी. फक्त अट इतकीच की माझा चेहरा पूर्णपणे बदलायला हवा असं म्हणते साक्षी. ठीक आहे असं म्हणतो आता डॉक्टर. तर आता तो कॉल लावतो कोणाला तरी. ऑपरेशनची तयारी करावी लागेल, करा लवकर असं म्हणतो डॉक्टर. मॅडम तुम्ही प्लीज बाहेरच्या स्पेशल रूममध्ये बसा असं म्हणतो. आमच्या नर्स येऊन तुम्हाला ओटीमध्ये घेऊन जातील असं म्हणतो. थँक्यू डॉक्टर असं म्हणते आता इथे साक्षी. तर साक्षी निघून जाते तिथून. अर्जुन सुभेदार, आता तू कितीही हातपाय मारलेस तरीही हे सिद्ध करू शकणार नाहीस की मी साक्षी शिकरे येते म्हणून असं म्हणते आता इथे साक्षी आणि निघून जाते ती तिथून. तर आता रात्र वेळ दाखवली बघा प्रेक्षक हो. सुभेदारांचं घर दाखवलंय. तर आता अर्जुन असतो आणि आपल्या फोनमध्ये बघत असतो. तर आता अस्मिता वास सुंगवत असते सायलीला. तर तिला मळमळ्यासारखंच होत असतं. तर आता सगळेजण ट्राय करत असतात. तर उलटीसारखं होत असतं सायलीला. तर आता इथे अर्जुन कल्पना वगैरे खूप प्रयत्न करत असतात. तर आता डॅड असं म्हणत असतो अर्जुन. तर सगळे गुगल करून बघत असतात काय करावं म्हणून, कारण खूप त्रास होत असतो ना सायलीला. बस झाला आता असं म्हणतो अर्जुन. बायको तुला कशाचाही वास सहन होत नाहीये, एक काम कर गायनीकडे तुझ्या आपल्या आता जाऊया आणि विचारूया तिला काय ते असं म्हणतो अर्जुन. चल. अहो नाही थांबा. अहो डॉक्टरांनी सांगितलंय की पहिले 3 महिने मला त्रास होणारच आहे, नको जायला, आपण वाट बघूयात, होईल बरं असं म्हणते सायली. पण सायली ताई त्यावर काहीतरी औषध घ्यावंच लागेल ना असं म्हणते विमल. हा असं म्हणतो अर्जुन. थोड्यातच आता कॉल येतो कल्पनाला. तर बोल प्रतिमा असं म्हणते कल्पना. सायली कशी आहे ग, तिला जरा मॉर्निंग सिकनेसचा त्रास होतोय म्हणाली होतीस ना असं म्हणते आता इथे प्रतिमा. मला तर खरं तर बोलायचंय सायलीशी असं म्हणते प्रतिमा, पण हे असं फोनवर नको. मी तिथे येईन आणि तिला जवळ घेऊन तिचं अभिनंदन करेन असं म्हणते प्रतिमा. हो ये, मग तुला प्रत्यक्षात दिसेल सायली कशी येते असं म्हणते कल्पना. का काय झालं असं म्हणते प्रतिमा. मम्मा आताला विचार ना, ह्या सिच्युएशन मध्ये आपण काय करू शकतो असं म्हणतो अर्जुन. हो तूच बोल असं म्हणतो आता कल्पना. तर आता आत्या एक प्रॉब्लेम आहे, तुझी हेल्प लागेल मला असं म्हणतो तो. बोल ना असं म्हणते प्रतिमा. सायलीला या सगळ्या वासांचा खूप त्रास होतोय असं म्हणतो अर्जुन. काय कळतच नाही करू काय असं म्हणतो तो. तर आता सगळ्या गोष्टी सांगतो तो. तर आता इथे प्रतिमा विचार करत असते. तर आता ऑडिओ बंद आहे बघा प्रेक्षक हो. तर ते काय बोलतात खरंच माहित नाही. तर आता इथे प्रतिमाला हसायचं दाखवलंय. तर ती खूप हसते, खूप जास्त हसते ती. प्रतिमा ते असं म्हणते अस्मिता अगं हसतेस काय, सायलीला खरंच खूप त्रास होतोय. अगं मला हसू आलं कारण तन्वीच्या वेळेला मला इतकाच त्रास सहन करावा लागलाय असं म्हणते आता प्रतिमा. कल्पना तुला आठवत नाहीये का, मला सुद्धा ऐकून एका वासाने असं मळमळायला लागायचं. मग ना एकदा हे मला बाहेर फिरायला घेऊन गेले होते, तेव्हा मला कुठून तरी अचानक निशिगंधाच्या फुलांचा वास आला आणि त्या वासाने मला पटकन बरं वाटलं असं म्हणते आता इथे प्रतिमा. मग काय पुढचे काही महिने आमचं घर निशिगंधाच्या फुलाने अगदी भरलेलं असायचं असं म्हणते प्रतिमा. माझा नॉशिया त्याच्यानेच तर गेला असं म्हणते प्रतिमा. तर आता प्रताप थांबून येतो आता इथे डायनिंग टेबलकडे, तो पण ऐकायला. हो प्रतिमा अगं आता मला आठवलं असं म्हणते आता इथे कल्पना. म्हणूनच जेव्हा तू यायचीस ना प्रेग्नेंट असताना तेव्हा मी अगं म्हणूनच ठेवायचो असं म्हणते ती. हे मग सायलीचा प्रॉब्लेम निशिगंधाच्या फुलाने सॉल्व्ह होईल असं म्हणते अस्मिता. आम्ही नेहमी म्हणतो ना की सायली आणि प्रतिमा दोघांच्या गोष्टी खूप जुळतात असं म्हणतो आता इथे प्रताप. आता देव करो आणि ही गोष्ट पण जुळव, म्हणजे निदान सायलीची ह्या त्रासातून सुटका तरी होईल असं म्हणतो प्रताप. येस डॅड असं म्हणतो अर्जुन. काय घाई केले पाहिजेत आपल्याला असं म्हणतो तो. तर आता विकत नको घेऊस असं म्हणते आता इथे प्रतिमा. आपल्या बागेत खूप निशिगंध आहेत, तू इथे ये मी देते तुला असं म्हणते प्रतिमा. दॅट्स ग्रेट, थँक्यू सो मच, येतो मी तिथे लगेच असं म्हणतो तो. तर घे असं म्हणतो तो. मी आलो लगेच असं म्हणतो तो आणि अर्जुन घेऊन येतो आता निशिगंधाची फुलं. कल्पना आपलं हे नातवंड खूप मस्तीखोर निघाले हा, बघ याच्या आधीच आम्हाला कामाला लावले त्याने असं म्हणतो प्रताप. तर आता अस्मिता खूप जोरात हसायला लागते. मला खूप अपराधी वाटतंय, माझ्यामुळे तुमची खूप धावपळ होते असं म्हणते सायली. अगं सायली गमत करतोय मी असं म्हणतो प्रताप. हे बघ तुझा त्रास कमी करण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत असं म्हणतो प्रताप. आजचा भाग इथे संपतो. बघा रिकामध्ये काय येते. तर आता इथे फोटो दाखवत असते ती आलेली काउन्सिलर पूर्णाजीना. तुम्ही बघा फोटो, ह्या मुलीला तुम्ही ओळखता असं म्हणते ती. तर तो प्रियाचा फोटो असतो. तर आता इथे तो फोटो हातामध्ये घेते पूर्णाजी आणि ढकलते तो फोटो आणि म्हणते का दाखवला तुम्ही मला हा फोटो. म्हणजे खूप चिडतात आता पूर्णाजी, ही चांगली मुलगी नाही आहे असं म्हणते पूर्णाजी. तर आता काउन्सिलर बाहेर येते आणि हॉलमध्ये बसते आणि आता ती कल्पना अस्मिता आणि सायलीला म्हणते की खरी तन्वी अजूनही सापडलेली नाहीये, हे आपण सगळं त्याला सांगू असं म्हणते ती. आणि पूर्णाजीला सगळं आठवेल असं म्हणते अस्मिता. त्यांना नक्कीच आठवेल असं म्हणते आता ती डॉक्टर. तर आता निशिगंधाची फुलं आणलेला असतो अर्जुन. तर आता अस्मिता म्हणते बघ तुला निशिगंधाच्या फुलाने बरं वाटतंय का. तर आता इथे सुवास घेत असते निशिगंधांच्या फुलांचा. खूप छान वाटतंय असं म्हणते सायली. येस असं म्हणतो अर्जुन. प्रतिमा त्याला पण निशिगंधाच्या फुलांचा सुवासाने बरं वाटायचं. दोघींना एकाच गोष्टीने कसं काय बरं
वाटलं आणि कसं काय फरक पडतोय असं म्हणते आता इथे कल्पना. तर बघा प्रेक्षक हो, रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.